नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बरेच दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही. व्हिडिओ टाकण्याला थोडा उशीरच झाला, कारण की थोडंसं तब्येत वगैरे ठीक नव्हती. सकाळी मी ते नाश्ता करायला घेतला, श्रीजाला टिफिन द्यायचा होता, तर त्यामध्ये मी आप्पे बनवले आहे तिला. आणि नंतर बघतायत की सगळ्यांसाठी पनीरची अशी छान मस्त भाजी बनवली. आणि त्यानंतर बाकीची कामे करायला घेतली आणि संक्रांत पण जवळ आली. तर बघताय तुम्ही की ते तीळ वगैरे मी थोडेसे वाळायला ठेवले. आता लगेच म्हणजे लाडू वगैरे पण बांधायचे. एक एक तयारी चालू आहे संक्रांतीची. आणि रात्रीच्या वेळी थोडंसं बाहेर गेलो होतो, तर तुम्ही पाहू शकता की हवेत तरंगणारे इथे बलून, म्हणजे खूप ठिकाणी बलून आहेत. तर हेच श्रीजा बघत होती आणि तिला ते बघून खूप म्हणजे असं नवल वाटत होतं की की ते बलून, म्हणजे हवेत एवढा मोठा बलून कसा तरंगतो ते. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे बलून, आता सध्या इलेक्शन चालू आहे, तर इलेक्शनाचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी बलून्स लावलेले आहेत. आणि बघू शकता आपल्याला पण ते बघून म्हणजे खूप नवल वाटतं, कारण या अगोदर तर मी एकदा पण नव्हता पाहिला. आणि आज उपवास होता, म्हणजे रविवार असल्यामुळे रात्री मी साबुदाणा केला मला. आणि बाकीच्यांसाठी पण म्हणजे त्यांना वेगळं केलं, खिचडी आणि म्हणजे कढी असा बेत होता. तर मी मस्तपैकी साबुदाणा वगैरे बनवून घेतला. आणि बघू शकता की तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला जर साबुदाण्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे रात्री दुसऱ्यांसाठी खिचडी आणि कढी केलेली आहे, बघू शकता. आणि त्यासोबत पापड तर लागतंच लागतं, आणि लोणचं पण असेल तर खूपच भारी. पण लोणचं म्हणजे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी असं ताट रेडी केलं. मला तर उपवास होता, पण हे मिस्टरांसाठी ताट रेडी केलं होतं. त्यानंतर मी ते तीळ भाजायला घेतले आहेत. आणि पाहू शकता, म्हणजे हा व्हिडिओ माझा 2 दिवसाचा आहे. तर दुसऱ्या दिवशी मी तिळाचे लाडू पण बनवायला घेतले होते. पाहू शकता इथे गूळ आहे आणि हे तीळ इथे भाजत आहे मी. आणि आम्ही काळा गूळ म्हणजे वापरतो. म्हणजे आता लालमध्ये पण गूळ येतो, पण आम्ही काळ्या कलरचा गूळ वापरतो, म्हणजे कशालाही जरी हवा असेल तर. आणि बघू शकता की ते माझे तिळाचे लाडू बनवणं चालू आहे. मी 2 प्रकारे लाडू बनवणार होते. एक म्हणजे अख्ख्या तिळाचे बनवणार आहे, आणि दुसरे म्हणजे जे आपण मिक्सरमध्ये बारीक तीळ करून घेतो त्याचे पण मी बनवणार आहे. म्हणजे जेणेकरून श्रीजा वगैरे पण खाती, तर लेकरं कसे पूर्ण म्हणजे चावत वगैरे नाही. त्यामुळे तिच्यासाठी मी असे बारीक मिक्सरमध्ये काढून बनवणार आहे. तर बघू शकता किती छान प्रकारे लाडू बनलेले आहेत आपले. आणि तुम्हा सर्वांना पण माझ्याकडून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि तुमची पण तयारी चालू असेल संक्रांतीची. त्यानंतर मी थोडंसं मार्केटमध्ये आले होते, काही खरेदी करायची होती संक्रांतीची. आणि बघताय तुम्ही, परभणीतले असाल तर तुम्ही ओळखलंच असेल की हा एरिया कोणता आहे ते. त्यानंतर मी सुगडे वगैरे घेतले, आणि बाकीचं पण सामान घ्यायचं होतं मला. खेड्यातली बरेच लोक इथे आली होती, जसं की वाहनाचं सामान वगैरे घेऊन. आणि खरं संक्रांतीच्या टाईमवर घेतलं तुम्ही तर खूपच महाग भेटणार तुम्हाला सर्व सामान. आणि त्यानंतर मी सामान वगैरे घेतले. आणि तुम्ही पाहू शकता की लास्ट एक क्लिप आहे जी की मी तुम्हाला बड्डेचं दाखवते. तर ते बड्डे माझाच होता, आणि हे अशा प्रकारे बड्डेचं थोडंफार डेकोरेशन वगैरे केलं होतं. म्हणजे जेवढं पॉसिबल होईल ते